नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा दिलेला जो प्रश्न आहे तो एकदम सोपा आहे परंतु कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. बघा प्रश्न आपण आधी वाचूया. जर प्रियाने एकूण लग्न पत्रिकांपैकी 1/3 पत्रिका वाटल्या तर आणखी 30 पत्रिका शिल्लक आहेत, तर एकूण पत्रिका किती होत्या? एकूण लग्न पत्रिका किती होत्या हे आपल्याला काढायचे. मग विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी माहिती काय दिली आपल्याला? प्रियानं एकूण लग्न पत्रिकांपैकी 1/3 पत्रिका वाटल्या. म्हणजे काय बघा, 1/3 पत्रिका वाटल्या म्हणजे याचा अर्थ 3 पैकी 1 पत्रिका तिने वाटली. किती? 3 पैकी 1 पत्रिका वाटली. शिल्लक किती राहिल्या? 2 राहिल्या. आता तिच्या वाटायच्या किती राहिल्या? 2 राहिल्या. परंतु ऍक्च्युअल मध्ये किती पत्रिका वाटायच्या राहिल्यात बघा? ऍक्च्युअल मध्ये 30 पत्रिका शिल्लक आहेत. म्हणजे 2 ची किंमत काय असणार? 30 असणार. म्हणजे 2 बरोबर 30 असणार. आपल्याला विचारलंय एकूण पत्रिका किती होत्या? मी काय म्हणतोय? 3 पैकी 1 वाटल्या म्हणजे एकूण किती असणार? 3 असणार. आपल्याला 3 ची किंमत काढायची विद्यार्थी मित्रांनो. बघा 2 म्हणजे 30 तर 3 म्हणजे किती? बघा 2 ला 30 कसं करायचं? गुणिले 15 केल्यावर होतंय. 15 दुनी 30. मग इथं पण 15 गुणा ना मग. चला 15 त्रिक 45. म्हणजे एकूण पत्रिका किती होत्या? 45 होत्या. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर येणार. धन्यवाद.